नमस्कार मित्रांनो, उद्या 15 फेब्रुवारी आहे. उद्याचं बँक निफ्टी आणि निफ्टीचं ॲनालिसिस बघूया. सो आज गॅप डाऊन ओपन झाला. डो जॉन्स वगैरे मायनस होते. ग्लोबल मार्केटमध्ये बॅड न्यूज आली, फेडचं तुम्हाला माहिती असेल, आणि त्याच्यामुळे काय झालं की मार्केट गॅप डाऊन ओपन झालं. आणि पण मार्केटनी एक चांगली रिकव्हरी दाखवली. जे इम्पॉर्टंट लेवल होते आपले बरोबर 21,500च्या जवळपास निफ्टीने सपोर्ट घेतलाय, तिथून रिव्हर्सल झालाय आणि बँक निफ्टी बरोबर 45,000 पासून रिव्हर्स झालाय. सो एक इम्पॉर्टंट जे झोन आहेत त्याच्यावरती जाऊन क्लोज केलंय निफ्टीने. मी तुम्हाला सांगत होतो की प्रिव्हियस व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं 21,750च्या वरती जर जाऊन क्लोज करतोय तर पॉझिटिव्ह सिग्नल भेटणार आहे. सो आता बँक निफ्टीने काय केलंय, 21,750च्या वरती क्लोज दिलाय. आता फक्त उद्या त्याच्यावरती सस्टेन झाला पाहिजे. जर तो त्याच्यावरती सस्टेन राहतोय तर 22,000 पर्यंत तो परत आपल्याला एक टार्गेट दाखवणार आहे. बँक निफ्टी काय म्हणते, बँक निफ्टीने अजूनही 46,000च्या वरती क्लोजिंग नाही दिले. सो एकदा तो 46,000 ब्रेक करतोय, मग तो पण वरच्या लेवलसाठी रेडी होतोय ब्रेक होण्यासाठी. सो इम्पॉर्टंट काय की आता असं नाही की ब्रेक केले लेवल्स तर वरती जाणार आहे. सो आपल्याला इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करायचे आणि त्याच्या हिशोबाने ट्रेड करायचं आहे. समजा परत ते लेवल्स ब्रेक होतात तर अगेन तो डाऊन साईडला जाऊ शकतो. सो इम्पॉर्टंट लेवल्स मार्क करून घ्या, म्हणजे 21,750 हे इम्पॉर्टंट झोन असणार आहे आणि उद्यासाठी बँक निफ्टीचे 46,000 हे इम्पॉर्टंट झोन असणार आहे. थँक्यू सो मच.